नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर 1 किलो रेशनच्या तांदळापासून आपण चौफट फुलणारी चकली किंवा खारोड्या ही रेसिपी पाहणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक, एक सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने खुसखुशीत मस्त चौफट फुलणारी रेशनच्या तांदळाची आपण चकली पाहणार आहोत। त्यासाठी मी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। इतपत आपली चकली चौफट फुलून तयार होते। तर करायला अगदी सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीच्या मस्त खुसखुशीत चकल्या बनवण्यासाठी खास मी टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, व्हिडिओ संपूर्ण पहा। त्यामुळे तुम्हाला जे 1 किलोचं मी प्रमाण सांगितलेलं आहे ते कळून येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तरी इथं मी घेतलेला आहे 1 किलो रेशनचा तांदूळ। अशा पद्धतीने जाडसा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तर मी इथं हे असे जाड तांदूळ घेतलेले आहेत। थोडंसं हे छान साफ करून मी हे भिजायला टाकणार आहे। तर तांदूळ स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी हे भिजायला 3 दिवस टाकलेला आहे। दररोज ह्यामधलं पाणी चेंज करायचं आणि तिसऱ्या दिवशी हे मी तांदूळ मिक्सरला वाटून घेणार आहे। बघा 3 दिवस झालेले आहेत। तर तुम्ही दररोज त्यामधलं पाणी चेंज करत अजून तसंच भिजायला ठेवून द्यायचं आहे। तर बघा तिसऱ्या दिवशी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे थोडेसे तांदूळ घेऊन एकदम असं बारीक वाटायचं आहे। पाणी टाकून छान असं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर मी हे सगळे तांदूळ वाटून घेते। बघा अशा पद्धतीने हे पाणी मी तांदळाचं तयार केलेलं आहे। तर आता आपण हे रात्रभरासाठी ठेवणार आहोत। तिसऱ्या दिवशी हे वाटलं तर चौथ्या दिवशी आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत। तर बघा इथे मी रात्रभर हे ठेवून दिलेलं आहे। रात्रभर ठेवल्यावर सकाळी अशा पद्धतीनं जे तांदूळ आपण मिक्सरला वाटून ठेवलं होतं त्याचा चीक खाली बसतो आणि अशा पद्धतीनं पाणी वर येते। तर पाणी हे मी काढून घेते। जेवढं पीठ आहे तेवढंच आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। तर बघा किती मस्त आपला हा तांदळाचा चीक तयार झालेला आहे। पांढरा शुभ्र तांदूळ असल्यामुळे किती मस्त घट्टसर हा चीक तयार झालेला आहे। तर आता आपण हे मोजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल। तर बघा अशा पद्धतीने एखाद्या छोट्या भांड्यात किंवा तुम्ही डब्याने सुद्धा मोजू शकता। तर इथं एवढं भांडं भरलेलं आहे मी, तर तेवढंच पाणी घेतलेलं आहे। जेवढं चीक भरेल तेवढंच तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि झाकण लावून पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत। तर 5 मिनिटं अशा पद्धतीनं झाकण लावून उकळी काढायची आहे। तर बघा हलकीशी पाण्याला उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये मी इथं मीठ घातलेलं आहे। मिठाचं प्रमाण 1 किलोसाठी मी इथं 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणि 1 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत। तुम्ही इथं जिरे किंवा ओवा सुद्धा टाकू शकता। आणि 1 चम्मच मी पापडखार टाकलेला आहे। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पापडखार नसेल तरीही हे चकल्या छान असे फुगतात। तर बघा अजून थोडंसं झाकण लावून छान अशी खळखळून उकळी आल्यावर त्यामध्ये हे आपल्याला तांदळाचं चीक टाकून द्यायचं आहे। एका हातात मी लाटण घेतलेला आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने हे तांदळाचं चीक टाकून दिलेलं आहे। मदतीला जर कोणी नसेल तर मी अशा पद्धतीनं पटपट तांदळाचं चीक टाकून द्यायचं आणि ह्या स्टेजला अजिबात हात आपला अशाच पद्धतीनं गोल गोल फिरवायचा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। तर आपल्याला एक 5 मिनिटं हे असंच मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इतपत छान असं आपलं हे घट्टसर होईपर्यंत मी लाटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं आपलं पीठ गोल आकारात किंवा असं जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि चकल्या चांगल्या होतात किंवा पीठ पण छान शिजते। तर आता मी हे झाकण लावून छान वाफ काढायची आहे आणि थोडंसं अर्धवट शिजल्यावर ह्या पातेल्याच्या खाली तवा ठेवायचा आहे जेणेकरून आपलं हे चकलीचं पीठ करपणार नाही।
तर मी इथं खाली तवा ठेवलेला होता, तो व्हिडिओ स्किप झाला। तर बघा थंड पाण्यात हात टाकायचा आणि ह्या पिठावर ठेवायचं। शिजलं की नाही हे आपल्याला कळतं, जर पीठ हाताला लागलं तर ते शिजलं नाही असं समजायचं। आणि पिठाचा ह्या चिकाचा कलर सुद्धा एकदम चकाकलेला असतो, तर काचेसारखं आपलं पीठ दिसायला लागलं की समजायचं चीक आपला शिजलेला आहे। तर एकदम छान असं हे शिजून घ्यायचं, त्यामुळे आपले हे चकल्या छान खुसखुशीत होतात आणि छान शिजतात। तर बघा आपलं हे सगळं चीक छान पद्धतीनं शिजून घेतलेलं आहे, मस्त चकाकी येईपर्यंत। आणि आता सोऱ्यामध्ये मी हे सगळं भरून घेते आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा किती मस्त चकल्या तयार होतात, अजिबात तुटत नाहीत। तर बघा अशा पद्धतीनं छोट्या मोठ्या कोणतेही तुम्हाला साईजमध्ये तुम्ही बनवू शकता। तर मी थोड्याशा इथं मोठ्या बनवलेल्या आहेत, जेणेकरून दिसायला पण छान दिसतील आणि फुलतील पण। झटपट होतात, जास्त काही वेळ लागत नाही। तुम्ही 1 किलोचं जर प्रमाण बनवलं तर एकटी अगदी एक अर्ध्या तासात ह्या चकल्या पाडू शकते। तर तुम्हाला मदतीला कोणी नसेल तर अशा पद्धतीनं पटपट चकल्या टाकून द्यायच्या आहेत आणि जे मिश्रण चीक आहे ते छान झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून थंड झाल्यावर चकल्या थोड्याशा करता येणार नाही। तर बघा अशा पद्धतीनं मी गोल गोल अशा ह्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही उन्हामध्ये छान अशा ह्या चकल्या 2 दिवस वाळून घ्यायच्या आहेत। छोटे मोठे कोणतेही साईज तुम्ही करू शकता। तर ह्या सगळ्या चकल्या अशाच पद्धतीनं मी बनवून घेते आणि उन्हामध्ये 2 दिवस बघा कडकडीत उन्हात हे वाळून घेतलेल्या आहेत। तर बघा किती मस्त आपल्या चकल्या झालेल्या आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत। तेलात टाकल्यावर एकदम चौफट फुलतात। तर किती मस्त आपला चकलीचा आकार दिसत आहे बघा। आणि मी मोठी साईज बनवलेली आहे, तर आता तुम्हाला तळून दाखवते। तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे चकली टाकता क्षणी बघा किती मस्त फुलून आलेली आहे आणि चवीला अप्रतिम लागते। मस्त तांदळाच्या खारोड्या किंवा चकल्या तुम्ही ह्याला म्हणू शकता। तर बघा अशा पद्धतीनं पांढऱ्या शुभ्र मी अशाच पद्धतीने 2-4 चकल्या तळून घेते। बघा किती मस्त फुललेल्या आहेत। हे जर प्रमाण वापरून तुम्ही जर बनवलात तर मिठाचं सुद्धा अगदी योग्य प्रमाण आहे। 2 चमचे मीठ 1 किलोच्या तांदळाच्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे। तर बघा किती मस्त चौफट आपली ही तांदळाची कुरडई फुगलेली आहे, तांदळाची चकली फुगलेली आहे। तर बघा अशाच पद्धतीने झटपट व वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते। तांदळाची चकली किंवा पोह्यांचे पापड, किशीचे पापड, असे अनेक वेगवेगळे मी उन्हाळी रेसिपी अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। असेच वेगवेगळ्या पद्धतीचे आणि परफेक्ट प्रमाणासह मिठाचं पापड खारचं प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे, त्यामुळे तुमच्याही रेसिपी फसणार नाहीत आणि अगदी नवीन करणारे सुद्धा परफेक्ट बनवतील। तर बघा किती मस्त पांढरे शुभ्रे खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझा जो काही नवीन व्हिडिओ येईल सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल। आणि माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि